आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपला सुद्धा देश टिकवता येणार नाही आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपद टिकवता येणार नाही आणि एकनाथ शिंदेना त्यांचं जे पद आहे ना ते पद टिकवता येणार नाही। आम्ही आमचे 60 नगरसेवक फोडले, शिवसेनेचे विद्यमान 60 नगरसेवक फोडले, त्यातले 90% पराभूत झाले। तुम्ही कोणतेही नाव सांगा, मी तुम्हाला आता मतदारसंघ सांगतो। बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले, शिंदेकडे गेले, ते सर्व पराभूत झाले। आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो। या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला। त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत। 71 जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचीवमेंट आहे, ठीक आहे, सत्ता नाही। पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हा, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष 23 तारखेला सुरू होत आहे आणि त्या वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसाशी बेईमानी केली, गद्दारी केली आणि या बाळासाहेबांच्या मुंबईत तुम्ही गौतम अडाणीचा झेंडा फडकवलेला आहे। मराठी माणूस तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही। आज तुम्ही सत्तेवरती आहात, अजून काही काळ राहू शकाल, काही काळ म्हणतो मी, पण हे जयचंद, हे बाळाजी पंत नातू यांना भविष्यामध्ये मुंबईत फिरणं, महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे, चिडलेला आहे। ज्या एकजुटीनं तो ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहिला, ही अभूतपूर्व अशी घटना आहे, ही ठिणगी आहे। आम्हाला ठाण्यामध्ये जास्त लक्ष घालता आलं नाही, आमचं लक्ष मुंबईवर जास्त होतं। अधिक लक्ष घातलं असतं तर कदाचित आम्ही थोडं अजून पुढे जाऊ शकलो असतो, पण एक वर्तुळ पूर्ण झालंय बरं का, एक वर्तुळ पूर्ण झालं। लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका, याच्या पुढे आता एकनाथ शिंदे सरकणार नाही। यापुढे त्यांचं रोज अधपतन आणि घसरण सुरू होईल, ही ठिणगी आहे। आम्हाला ठाण्यामध्ये जास्त लक्ष घालता आलं नाही, आमचं लक्ष मुंबईवर जास्त होतं। अधिक लक्ष घातलं असतं तर कदाचित आम्ही थोडं अजून पुढे जाऊ शकलो असतो, पण एक वर्तुळ पूर्ण झालंय बरं का, एक वर्तुळ पूर्ण झालं। लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका, याच्या पुढे आता एकनाथ शिंदे सरकणार नाही। यापुढे त्यांचं रोज अधपतन आणि घसरण सुरू होईल।